हॅलो मित्रांनो, मी प्रतीक्षा साळवे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। तर चला आज आपण जाऊया जीवदानीला। मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही सोबत चाललेलो आहोत आज जीवदानी मातेचं दर्शन घेण्यासाठी। आम्ही आता उतरलोय आणि चाललोय पायथ्याशी दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही जुन्या रस्त्यातून जाणार आहोत। सर्वात आधी आम्ही दर्शन घेतलं, मी आणि माझ्या मैत्रिणींनी सुद्धा घेतलं दर्शन आणि त्यानंतर आम्ही सुरुवात केली पुढे जाण्यासाठी। आता सर्वात मोठं स्ट्रगल म्हणजे पायऱ्या चढणं। 10-15 मिनिटात पोहोचतो त्या मंदिरात। चला आता बघूयात आपण त्या पायऱ्या चढताना आपली काय अवस्था होते। आम्ही आता सुरुवात केलेली आहे पायऱ्या चढण्यासाठी आणि आता बघूयात, जातोय आम्ही आता हळूहळू पायऱ्या चढत मंदिराकडे। मी आणि माझ्या मैत्रिणी सर्व खूप दिवसापासून तो प्लॅनिंग होता आमचा, परंतु आज सक्सेस झाला तो। सगळ्याजणी चढता चढता वेगवेगळ्या झालेल्या, एका ठिकाणी कोणीच नव्हत्या, कोण वरच्या पायऱ्यांवर, कोण एकदम खाली, तर कोण मध्ये, असं आमचं झालेलं। स्टॅमिना लागतो वर चढण्यासाठी। अर्ध्याच रस्त्यात आमचे पाय पूर्ण भरून आलेले, असं वाटत होतं जागेवर बसूनच घ्यावं, पुढे जावंच नाही। गाईज, पायऱ्या चढताना प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी येतच। कोण बोलतो स्पायडरमॅन होईल, कोण बोलतो लिफ्ट पाहिजे, आणि आम्हाला पण तसंच वाटतंय। किती मस्त वाटतं ना। आम्ही सकाळी सकाळी आलेलो या ठिकाणी, त्यामुळे हा व्ह्यू असा दिसतो। आणि या बघा, चालता चालता फोटो काढत होत्या, तर मी त्यांना हसवण्याचा प्रयत्न करत होती। खरंच मित्रांनो, खूप डेंजर झालेलं, खूप पायसुद्धा थकले होते आणि दमसुद्धा तितकाच लागलेला। असं वाटत होतं कधी येईल मंदिर। आम्ही अर्धा रस्ता झालोय आणि हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे, छान एकदम। तुम्ही जर कधी आले नसतील ना या ठिकाणी तर नक्की या, तुम्हाला सुद्धा खूप छान अनुभव सुद्धा येईल आणि खूप छान बघायला मिळेल। खूप सुंदर असं शहर सुद्धा आहे हे, आणि खूप सुंदर हा मंदिर सुद्धा आहे। सो तुम्ही नक्की भेट द्या आणि मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून दाखवतेच, परंतु तुम्ही स्वतः येऊन सुद्धा नक्की या इथे। चढता चढता प्रत्येकाला असं वाटत होतं मंदिर कधी दिसतील, आणि आम्हाला सुद्धा असं झालेलं की कधी मंदिर दिसतो आम्हाला। प्रत्येकाची अशी इच्छा आहे, दोन्हीपैकी एक तरी पूर्ण कर, अशा जीवदानी मातेला बोलतात सगळ्या, कधीपासून पायऱ्या चढता चढता। हा जुना रस्ता आहे, तुम्ही या ठिकाणी जर कधी आले नसतील तर तुम्ही जुन्या रस्त्यातून सुद्धा या। चांगलं वाटतं, जसं नवीन रस्त्यातून वाटतं तसंच या रस्त्यातून सुद्धा वाटतं यायला, आणि सोपा आहे तरी पण हा मार्ग सुद्धा। कधीपासून बोलतो थांबा थांबा, एक पण थांबायला तयार नव्हती। या ठिकाणी हे काका आम्हाला फोर्स करत होते माझ्या दुकानातून वस्तू घ्या म्हणून, पण आम्हाला मात्र मंदिराची आतुरता होती कधी देवी दिसते म्हणून, आणि आम्ही फायनली आता पोचलोय। आता पुढे बघूयात आपण कसं। या ठिकाणी बघा अशी सुंदर दुकाने लागलेली आहेत आणि त्या ठिकाणी ओटी भरण्यासाठी सगळं सामान मिळतं।
आणि आम्ही इकडनं जात होतो त्यावेळेस या दुकानातली लोकं जी होती ती बाहेरून एवढी फोर्स करत होती. जबरदस्ती करता हो तुम्ही. फायनली आता आम्ही पोचलोय मंदिरात आणि मंदिरात जाण्यासाठी आता इथून सुरुवात झाली. आता आम्हाला देवीचं दर्शन होईल. सो मी तुम्हाला सुद्धा दाखवते आता जीवदानी माता कशी आहे ती. काही जण गेलेली नसतील त्यांना आता माझ्या ब्लॉगमधून बघायला मिळेल. काही लोक जाऊन येतात परंतु काही लोकांना काही अडचणीमुळे जाता येत नाही ना, त्याच्यामुळे मी माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला दाखवते. सो बघा, इतकी गर्दी होती आणि त्या गर्दीत आम्हाला दर्शन भेटलं. इतकं घाईघाईत दर्शन भेटलं. हे बघा, आता प्रत्येक ग्रुपमध्ये असा एक माणूस असतो जो कॉमेडियन असतो खूप. आमच्यासुद्धा ग्रुपमध्ये असा माणूस होताच. म्हणजे आम्ही सगळेच जण होतो परंतु होते ग्रुपमध्ये कॉमेडी करणारे. सो आता आम्ही मागच्या बाजूने आलोत आणि इथे असं म्हणतात की ज्याची इच्छा पूर्ण होणार असेल तर त्याचा पैसे चिपकतात. आणि मी सुद्धा ते बघायला गेली, बघू तर खरं चिपकतात का. आणि चिपकत होती, चिपकतच नव्हते. शेवटी तो पडला. म्हणजे माझी इच्छा पूर्ण होणार नाही तर असं काही नसतं मित्रांनो. ती माणसाची फक्त माणसाचा एक भ्रम असतो. आणि आता इकडे बघा, मी सकाळी निघाल्यापासून म्हणजे घरून निघालो तिथून आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं. खूप भूक लागलेली. तर आम्हाला आता आईस्क्रीम आणलेली आहे मैत्रिणीने आणि आता ती आम्ही खातोय. आणि आता निघतोय आम्ही. पायऱ्या उतरायला सुरुवात करतोय. आता पायऱ्या उतरताना सुद्धा इतकं डेंजर होतं ना, असं वाटतं की बसून घ्यावं. फायनली आता उतरतोय आम्ही. हे बघा, कसा वाटला माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला प्रतीक्षा साळवी या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.